बऱ्याचदा ॲसिडिटी सोबत एंडोस्कोपी केली तर हायॅटस हर्नियाचं निदान होतं. हायॅटस हर्नियासाठी सर्जरी कधी लागते, काय पर्याय असतात, याच्यावर सविस्तर चर्चा आज आपण करूया. हायॅटस हे काय नवीन प्रकरण आहे? अन्ननलिकेचा शेवट जिथे होतो आणि पोट जिथे सुरू होतो त्याचा दरवाजा म्हणजे हायॅटस. म्हणजे आपल्या श्वासपटलाला ज्याला डायफ्रॅम म्हणतो त्यातलं एक होल, आणि या होलमधून जर जठर छातीमध्ये जायला लागलं तर त्याला म्हणतात हायॅटस हर्निया. हा पोटाचा भाग वर छातीत सरकायला लागला की आपला वॉल वीक होतो आणि ॲसिडचा अन्ननलिकेकडे बिनबोबड प्रवास सुरू होतो. ज्या लोकांना हायॅटस हर्निया असूनही ॲसिडिटीची काहीही लक्षणं नसतात त्यांना आपण काहीही नाही केलं तरी सुद्धा चालतं. तर काहींना जळजळ, छातीत दुखणं, ढेकर, श्वास घेताना त्रास, आंबट अन्न घशात येणं अशा प्रकारचा त्रास असतो. आणि हर्निया म्हटलं की लोक घाबरतात, पण हर्नियाला सर्जरीशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही बरं का. जेव्हा लक्षणं खूप त्रासदायक ठरतात, औषधं काम करत नाहीत, हर्निया खूप मोठा असतो किंवा या हर्नियामुळे अन्ननलिकेला इजा होत असते, तेव्हा दुर्बिणीद्वारे सर्जरी करून आपण पोट पुन्हा खाली अन्ननलिकेच्याही पोटाच्या आत आणतो आणि त्याच्यासोबत मागच्या एपिसोडमध्ये सांगितल्यासारखं फंडोप्लायकेशनचं ऑपरेशन करतो. सो या सर्जरीमध्ये जठर खाली ओढलं जातं आणि हेच जठर अन्ननलिकेच्या भोवती गुंडाळून एक नवीन वॉल तयार केला जातो. म्हणजे एक प्रकारचं पोटाचं हाऊस रिनोव्हेशन केल्यासारखंच आहे की. आणि सर्जन म्हणजे या रिनोव्हेशनचा आर्किटेक्ट. पण हेही ऑपरेशन लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिकमुळे होत असल्यामुळे पेशंटला बिलकुल त्रास होत नाही आणि 2 ते 3 दिवसात पेशंट लवकर घरी जातो. तर मंडळींनो, ॲसिडिटी म्हणजे काही साधं सोपं नाही आहे बरं का. कधी कधी तिच्या मागे एक हर्नियाचा हिडन बॉस लपलेला असतो. त्यामुळे जळजळ कितीही जोरात असली तरी त्याचा इलाज शांतपणे शिस्तीत करायला लागतो. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.